हरिः ओम शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. कृष्ण अर्जुनालागी सांगतारस कसं म्हण म्हळ्यारी ये चैव सात्विकाः भावा राजसास्तामश्चाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि. म्हळ्यारी हें पुरे जगत्यांतू परमात्म पुरायंतोस पुऱ्या जिवांतस जलरे प्रकृतीक सहज जावन आशिल्ले सात्विक राजसिक तामसिक गुणाक समजावन हांगाच जीव आसची तांगेली प्रकृतीक समजावन तांणी कर्म करताची परमात्म तांगेल भितर राबून तांगेल प्रारब्ध कर्म तांकां भोगयसिता म्हणटन ते प्रारब्धा समजावन तांणी ते प्रकृती घेवन येयलीची. सात्विक प्रकृती घेवन येवका जाल्यार पुण्य केलेले जीव सुका. राजसिक प्रकृती मिश्र कर्म केलेले जनाक तामसिक प्रकृती मेळची कुकर्म केलेले जनाक म्हणटना फुडली जन्माचे कर्मा आधारारी फुडली म्हळ्यार फुडली एक जन्मात न्ही कितले की जन्मांतराचे कर्माचे आधारारी हे जन्म मेळटना ते देहाक खंयची प्रकृती म्हूण परमात्मानाची एक पंत कुंजता सात्विक राजसिक तामसिक प्रकृती खंयची त्या जिवाक म्हणून ताका समजावन ते जीव शरिरा मुखांतर काम करता जाल्यार परमात्मा त्या जिवात्मा मोठो आसा जाल्यार त्या शरिरान करचे सर्व कर्माचे एक लिंपन म्हणटा पळय त्या जीवाक शरिरान केलेले कर्माचे लेपन पुरे त्या जीवाक आसता शिवाय परमात्माक ना म्हूण सांगून तो हे श्लोका मुखार सांगता. म्हळ्यार न त्वहं तेषु ते मयि न तू अहम तेषु हांव तांतू भितर खंयच्यांतूय ना जाल्यार ते मयि ते पुरय जीव मेगेलांतू आस म्हूण सांगून जाल्यार कर्म करतना कर्माचे प्रभाव म्हाका पडना खंयचे ते जिवाक पडटा म्हूण म्हणाल पळय तशीची तो सांगता देव आतां आमी म्हणटा तूं अहम तेशू म्हणली न्हू ताणें ते गूण खंयचे मेगेल न्ही खंयचे सात्वीक राजसीक तामसीक जाल्यार ताजे खातीर देव निर्गुण म्हणजे देवाक निर्गुण की सगुण म्हणून संशय येतना प्रकृती सहज जावन सुचे सात्वीक राजसीक तामसीक गुण देवा ना ते देखून तो निर्गुण जाल्यार तागेलान तूं चांग गुण पुरे आसा तेज क्षमा धृती वीर्य ज्ञान आनंद हे पुरे बल ऐश्वर्य हे पुरे आस देखून षडगुण म्हणटाचे हे आस देखून परमात्मूचो गुण म्हूण सांगून आमी म्हणटाची. तशीची देवालान तूं सगुण आसाची ते सगुण म्हूण म्हणच्याक कसले ज्ञान ते ज्ञान म्हळ्यार देवाक पुरे विशयाचे तिळवळीक आसता पुरे कसं जगत्यांतू जत्ता जावचे कसले जायना नातील कसले आनी जावचे कसले हे जगत्याचे व्यापार म्हणटा पळय हाजी तिळवळीक देवा पूर्व दुखून आसता. म्हळ्यार देव सर्वज्ञ म्हणजे ज्ञान एक गुण शक्ती अन्य गुण. शक्ती म्हळ्यार कसले कर्तृत्व सगळे जगत आसू करचे तसले सृष्टी करचे तसले मात्र न्ही तागेले योग मायेन त्या प्रकृती म्हणटा पळय लक्ष्मी देवीक अधिष्ठात्र करून सर्व जिवाक बंधना घालची तसले शक्ती परमात्माक आसचे. आनी परमात्माक बल आसा म्हणलें बल खंयची कशें खातीर सगळी सृश्टी ताणें केली सगळी सृश्टी रक्षण करच्याक धारण करच्या ताका बल जावका. आनी परमात्माला ऐश्वर्य एक विशेष गुण म्हळ्यार सकल एक अधिपत्य सकल लोकाचे अधिपत्य ताका आशिल्ले देखून तो ईश्वरी म्हळ्यार सर्व जना राखतलो तो देखून ते ईश्वरी गुण म्हणटाचे. आनी एक वीर्य ते वीर्यानी ती दुश्टांक गेले संहार करता तो. आनी एक तेज म्हणटाचे तेज म्हळ्यार प्रकाश प्रकाश म्हळ्यार कसं न्ही सगळी जगत्याक तागेलो एकल्याल उजवाड पुरो तेजश्च अस्मी म्हूण म्हणला पळय तेजवतामस्मी तशीची तेज म्हळ्यार सगळी जगत्या दिवची प्रकाश.
तशीच आमकां ताका षड गूण आसला रे आमकां षट विकार आस पळया आमगेल्यान तो षट विकार म्हळ्यार कसले अस्ति आसूचे म्हळ्यार गर्भान तो आमगेलें अस्तित्व आसूचें जायते म्हळ्यार जनन आमकां जनन मेळचें विवर्धते व्हड जेवचें आमी बेळवणिगा म्हणटाची विपरिणमते चेंजस जेवचे शरिरांत विकार म्हणटात शरीर विकार म्हळ्यार कुरूप म्हण न्ही विकार म्हळ्यार चेंजस तशी अपक्षीयते एक टायमारी तें शरीर कुग्गूचे आशूर जाता वार्धक्य म्हणटाच्यान तो क्षीण जाता विनश्यते नाश जाता तशी परमात्मालान तो स गूण आशिल्ले बरे आमगेल्यान तो जिवात्मालान तो स विकार आसा जाल्यार परमात्मो सर्व कडेन व्यापक जावन आस म्हणटा पळय पुराय जनालान तस पुरे कडेन आस जाल्यार आमकां तागेलें अस्तित्व कळतवें ना सर्व जिवांतू सर्व प्रकृतींतू सर्व पंचभूतांतू सर्वांतू तागेलें व्यापकत्व अस्तित्व जाल्यार आमकां तागेलें अस्तित्व कळना जिवात्माला अस्तित्व आवसूल गर्भांत आसतनाच पोटा व्हड जाता गर्भस म्हळ्यार अस्तित्व कळटा पळय जाल्यार परमात्माला अस्तित्व एकांतूय दिसना आमकां इत्याक म्हळ्यार परमात्मा त्याच प्रश्नाक अर्जुनाला सांगता त्रिभिः गुणमयै भावै एभिः सर्वम् इदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परम् अव्ययम् म्हणटा त्रिभिः गुणमयै भावैः एभिः सर्वम् इदं जगत् म्हळ्यार ये तीन गुणां नेमती ये जगत्य भोरून गेला त्रिभिः गुणमयै भावैः म्हळ्यार सात्विक राजसिक तामसिक गुणाची निमती जगत्यांत मुखार सुनू गुणत्रय विभागांत कळटा सात्विक आहार आस सात्विक प्रति जगत्यांत पुरे विशयू सात्विक राजसिक तामसिक म्हणल्यार विंगड सुनू आसता म्हण ते गुणत्रय विभाग योगांत आमकां मेळटा त्या गुणा निमती जीवात्म पुरय हांगा मोहीत जाताचे तसलें हें मोह म्हळ्यार कसलें विंगड कसलें न्ही मोह म्हळ्यार मनाचें एक भ्रम अज्ञान पळय एक राज्य एक हॉलांत पणस म्हणलें क्या धवे नेल्यार काळो राज्य पणस वैकीन एक अर्दंबर्द उजवाडो खंडीतकून येता दुर्दुकून आमी घरा भितर येता आमकां कसो दिसता एक दिवड पडला अशें दिसता वयवे संस्कृतांत हाका सर्पराज्य न्याय म्हणचे आमी पळोवची न्ही जावन राज्याक जाल्यार आमकां भ्रम कसो जाता तो दिवड म्हूण तशीच आमी पळयाची कोणाय एक मनीस आमकां मेळटा म्हणलें क्या तागेल्यान आमकां मस्त चांग गुण दिसता तेदना आमकां तांगेले विशय मस्त अभिमान येता हे मोह कसल्याक ते गुण तागेले म्हण आमी लेखताची तो चांग मनीसू तागेल्यान तो चांग गुण आस म्हण सांगून आमी लेखतात जाल्यार आमकां परमात्माल अस्तित्व दिसना म्हणचे एक उदाहरण सांगिल्लें ते गुणाक कारण परमात्मा म्हण सांगून आमी विसरताची पळय तागेले एक मनशालान तुले चांग गुणाक कारण परमात्मा म्हण आमी विसरताचे म्हळ्यार तागेले ते परमात्मान तागेले एक कर्माक आधार जावन सात्विक गुण ताका दिला सात्विक प्रकृती ताका दिला ते सात्विक प्रकृतीचो मनीसू चंद उलयता चंद रितीर चलता चंद तागेले आचार विचार आसता म्हणटना तो चांगो म्हण दिसता तागेले वयर एक आमकां अभिमान येता तो आमगेले प्रितीचो म्हण आमकां दिसता जाल्यार हे सात्विक गुणाकय कारण कोण म्हळ्यार परमात्मा म्हळ्यार तागेले करीन पुरोजन्मांत पळय आमी हांगा कसो करता न्हय परमात्माना करोचें म्हणटाच पळय आमी म्हणटा तागेले करीन चांग कर्म करयिल कोणें परमात्मान तशें जावन ह्या जन्मांत ताका चांग जीवन मेळ्ळें तशी तागेले भितर आशिल्लो परमात्मा निमती तागेले सात्विक गुण भायर पुरे जना दिसता हे गुणाक कारण परमात्माले अनुग्रह त्या शरिरा वयरी जावं त्या जिवात्मा वयरी म्हणले विसर न्हू आमी तो जिवूची श्रेश्ठू तो मनीसू श्रेश्ठू म्हणून आमी भ्रमे पडटाची याक मोह म्हणचे हेंची अज्ञान विंगड कसलें न्ही तशी केन्नाय कशी म्हळ्यार आमकां कसले आतां कोणाले वयर आमकां मस्त प्रीत येता मस्त एक तांगेले वयर अभिमान येता ह्यावय एक बंधनाक कारण जाता तें बंधन जावच्यानच जव म्हण जाल्यार तो एक योग्य मनीस आमकां मेळ्ळो तागेल्यान तुले परमात्माल निमती जावन तो कसो चांगू तागेले करीन परमात्मा सर्व चांग काम करयसिता म्हूण आमी लेखली म्हण जाल्यार आमकां बंधन ना
विना तो व्यक्ती श्रेष्ठ म्हण आमी लेखले म्हण जाल्यार आमकां बंधन आसा, मोहाचें बंधन आसा. तशीच ही राजस गूण कसले म्हळ्यार तांकां राजसींक पुराय विशया वयरी आसक्ती आसता, मोह आसता. तो राजसी व्यक्ती मेगेल बायल, मेगेल चेडूं, मेगेल घर, हें मेगेलें तें मेगेलें म्हळ्यार मोहा पडटा. न्ही जावन आतां आमी कितलीं जनांक पळयताची, कितलीं बामण बायलांक पळयताची. बामणाक बायल म्हळ्यार मस्त प्रीत आसता, बायलेक बामण म्हळ्यार मस्त अभिमान आसता. हें बामण बायलाल मध्येन तुले एक प्रीत इस्पळती वाड्डुकय कारण परमात्मुची, परमात्मा प्रेरणेनची हें बामण बायलाल एक अनुबंधय वाडचे. पण परस्पर आतां बायलेन ताका प्रितीन अभिमानान तागेल सेव करता. तेदन तागेल मनान तूं मेगेल बायल मेगेल कितली सेव करता म्हूण सांगून ताका दिसता. तेदना प्रिती ताका चड वाडटा. हाका कारण कसलें म्हळ्यार भितर आशिल्लो परमात्मो ते बामण बायलांत तुले प्रिती वाड्डूक कारण जाता. तशीच हें जन्मान तो आमी म्हणटा पळय ऋणानुबंध रूपेण पशु पत्नी सुत आलया म्हणटाची. तशी पती पत्नी मध्ये प्रीती, पुत्तांनी पेरेंट्साल मध्ये प्रीती, धुवेलनी पेरेंट्साल मध्ये प्रीती, जेवो कुटुंबीन तूं त्या घरांत तूं आज्जो आज्जी सकडस जाल्यार तांगेले मध्ये परस्पर प्रीती वाडची परमात्माल निमतीची. म्हणून आमी विसरताचे न्ही हें पुरे आमगेल निमती जेवची. हांव आनी मेगेल बामण मारी मोगार आसचे, मेगेल चेडूं हांव सांगेल तशें आयकताचें. आम्म म्हळ्यार तांकां जीव, आन म्हळ्यार तांकां जीव, हें पुरे आमी लेखताची. जेवो कोणालकी एक चेल्लो पळय तो कसो बाद दिता आवसो बापचूंक हें पुरे आमी लेखताची. जाल्यार ते व्यक्तीचे ते तिनी गुणाचे निमती जावन तांणी तशी चलतर आसाची म्हूण आमी विसरताची. एक बापसूक आनी पुत्ताक जायना नशी रपका जाल्यार फुडली जन्मांत कसो कितांनी तांकां परस्पर जायना नशी आशिल्ल्यांक हे जन्मान तूं ते ऋण तिरसूच्या बापूस पूत जावन आयल्यांची. तशें ते पुरे आमी विसरून आमी करचें, आमी केलें म्हूण लेकील देखून आमकां मोह प्रीती दुख्ख हे पुरे चड जेवचें. हें राजसिकांक गेले विशय जालें. आनी तामस गुणाचे विशय सांगचे जाल्यार तामस विशयान मस्त तोंदरे जाता आमकां. म्हूण जाल्यार आमी कशें म्हणटाची तागेल निमती आमकां तोंदरे हेंवूय मोहाची. पळय आतां एक मनीस आमकां मस्त बाद दिता, आमकां तागेल निमती केन्नाय तोंदरे आसता. जेवो एक मनशाक नित्यच एक विशयार एकल्याल वयर जाळ तागेल विशय सांगचें म्हळ्यार जाल्लें, ताका दुरवचें म्हळ्यार जाल्लें. हाका पुरे कारण तागेल्यान तुली तामसी प्रकृती जाल्यार ती तामसी प्रकृतीक ताका आनी ताका जायना नशिराब काय ताका प्रत्येक विशय टार्गेट करकाय ताका हाकाय कारण पूर्व जन्मान तुला खंयची विशय ताका समजावन हें जन्मान तांणी तांगेले एक बंधन तांगेले एक माया तांगेले एक संबंध दवरून घेवन येताची. तशी ताजे खातीर परमात्मान सांगचें त्रिभिः गुणमयैः भावैः सर्वम इदम जगत म्हणून हें जगत्यान तूं हे तिनी गुण हाजे वस्तूची ह्या तिनी गुणाचे भावाचे वस्तूची बोर्नस तशें जावन भावैः म्हळ्यार हे तिनी गुणाचे निमती मोहभावीत जाताचे जन इदम हें भिन्न जगत म्हळ्यार कसलें मोह माये पडच्यो जगत म्हळ्यार अज्ञानी जगत. ज्ञान आदुकून भिन्न जगत्य म्हणून भिन्न म्हळ्यार पळय आतां भिन्न म्हळ्यार एक उदाहरण सांगचें जाल्यार आतां आमी परमात्माल बिंब पळयताची देवस्थानां वचून आमी तोच परमात्मा म्हूण लेखताची. ते विग्रहान तूं परमात्मा आस म्हूण सांगून आमी लेखून परमात्माक पांय पडताची येताची. जाल्यार न्ही ते विग्रह परमात्मवे विग्रहा भितर परमात्मा आसवे तो परमात्मा कशी आस ते पुरे कोणाक कळटा म्हळ्यार अपरोक्ष ज्ञानींक कळटा. तेदना वरलेल जनाक कळना. तशी एभ्यम ह्या गुणा निमती परम अव्ययम भिन्न जावन आशिल्लो अव्ययम नाशनातलें माम न अभिजानाती म्हाका मात्र तांणी अज्ञानी जन म्हणला. हे तीन गुणाचे वश जाल्यार जन ज्ञानी जनाक सगळे जगत्यान तो परमात्मा दिसता. अज्ञानी जनाक तांणी जगत्य पळयताची जगत्यान तुले परमात्मा पळयनाची. हांव करलेले मेगेल निमती जाल्यार म्हळ्यार मोहा पडताची. तशी ताजी निमती जावन म्हाका न अभिजानाती नाका म्हाका तांणी अर्थ करून ज्ञानाची म्हूण सांगून तो परमात्मा सांगता.
पळय एक काणी हक्क सांगची जाल्यार रामकृष्ण परमहंसान एक काणी सांगली. 3 जन चोर रान्नांतू एक एक मनीस तांकां मेळटा. तांणी त्या मनशा धरून दरोड करताचे. तेदना एकलो म्हणटा हाक्क मारया म्हणून सांगून म्हणटा. सोडची नाका ओ वचून पुरचे नाल्यार आम्ही ताका दरोड केलेलो म्हणून सांगले आमकां कश्ट हाका मारया म्हणटा. पळय तागेलो गूण तामस. आनी एकलो कसो म्हणटा नाक रे मारना न्ही वापस तांतू कसो केक आमी शिरकून पडची नाका हाका बांदून घालया म्हणटा. हे राजस गूण. आनी एकलो म्हणटा नाका नाका सोडी ताका म्हूण म्हणटा. तनी तेदना तो राजसी आनी तामसी आयकना अशी बांदिताची. तो सोडी म्हणलो त्या चोर केन्नाय सात्वीक गुणात नाही जाल्यार प्रत्येक मनशालान तूं सात्वीक राजसीक तामसीक गूण तिन्नी आसता. खंयचे वेळा खंयचे गूण भायर येता म्हणून सांगूं जायना. तशी तो तिन्नी चोराक तागेल्यान तो थोडे सात्वीक आशिल्ले ताका पाप दिसून हाका सोडया कशी पुणी वच्चो म्हणून सांगून ताका दिसता. सांगता तो सांगतना आनी दोग जाण आयकून तूं येत तूं ताका सोडलें म्हणजे गांवां वचून पुरजे नाले तो सांगता म्हूण सांगून म्हणटना जाल्यार जायत म्हणटा. आनी एक घडी तांणी मुखार वतना एक घडी धांवन येता ताका कट्ट सोडयता आनी बस धांव तुगेल्या गांवां धांव म्हूण म्हणटा. तेदन तो म्हणटा तूं इतलें चांग म्हूण वागत ना यो तूं आमी गेलोट यो तुका हांव पोशिता यो तुका जाय जाल्यार सगळी वेवस्था करून दिता यो म्हणटा. तेदन तो सांगता ना ना मिगेल गूण चोरपण म्हाका चोरपणाची मिगेल एक व्हड गूण जाल्यार देखून हांव चोरू जाता. ते गांवांचे मुखाल्यार हांव चोरूची म्हूण सांगून त्या जन म्हाका धरून पुलिसांच्या दिता ताजे पयशे. हांव म्हगेलें इतल्या फ्री जावन आसता तूं तुगेलें इतलें फ्री जावन सोडली न्हय तूं वच म्हूण म्हणटा. तशी हे प्राकृतीक गुणाचे बंधनां पडलेल्या जनांक तितले वगी तांचो दुखून सोडवान घेवचें जायना. आतां कृष्ण पळय अर्जुनाक उपदेश दिलो न्हय 18 अक्षोहिणी सैन्यांत कितली जन आसची. पळय तो भगवंतान परमात्मान अर्जुनाक उपदेश दितना थंय 18 अक्षोहिणी सैनी जन आशिल्ले वय उपदेश दिला तरच यो आतां जाल्यार ते तितली अक्षोहिणी सैन्यांत कितली जन आसाची म्हूण आमी लेक्क केला रे. तांतू तो कृष्ण परमात्मो तो कसो की अर्जुनाचें आंग बोधन दिता म्हणून सांगून कोणाक कळ्ळें कोणाकय ना. भीष्मू असले ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಮಾನ್ ಕಳ್ಳಿಕೆ ವರ್ಲೆಲ್ ಜನಾಕ ಕೃಷ್ಣ ಯದುಕುಲಾಚೋ ರಾಯು ತಗಲಂತ ಅಮ್ಗೆಲ್ಲ ಪಶಿ ಸ್ವಲ್ಪ ಶ್ರೇಷ್ಠ कसं क्वालिटीस ಸ್ವಲ್ಪ सकट विषयू श्रेष्ठ जावनच म्हूण सांगून तांणी लागताची. तशी तितले शिवाय तांकां कृष्ण परमात्मा म्हूण सांगल्यारय कळना. पण तो जन्मा येताय अयोनीज म्हूण म्हळेलें न्हय कृष्णाक. तो जन्मा येताय अयोनीज जावन येयलो प्रकट जालो तो देवकील गर्भा वासून आस म्हूण सांगून जनाक मोहा घालेले ताणें गर्भांत तापण आस म्हूण मोहा घाल्ले. पळयले जना पुरय तांगेले अज्ञानान देवकील पोट व्हड जालेलें न्ही बरें दिसता आशिल्लें जाल्यार कृष्ण गर्भावासांत ना आशिल्लो. त्या प्राकृत जनान मात्र गर्भावास आसचे. कडेर म्हणटना कृष्ण प्रकट जाता कशी तो वसुदेव पळयतरच की तम अद्भुतम बालकम अंबुजेक्षणम म्हणटाची शंख चक्र गदाद्विजायुधम म्हूण सांगून म्हळ्यार पीतांबरधरम हें गलशोभी कौस्तुभम हें भागवतांत तें कशी म्हूण म्हळ्यार वसुदेव त्या चरणान प्रकट जाता आनी पळयला की कशें आशिल्लो तो अंबुजे क्षणम भारी चंदू शिशुरूपार आशिल्लो देव खंय तो चतुर्भुज आशिल्लो खंय ताका शंख चक्र गदा पद्म धरला खंय ताणें पितांबर धारण करून येयला की गळ्याभर हातभर भांगर आसकय गलांत कौस्तुभ मणेस खंय श्रीवत्स चिन्नेस खंय हातांत पुरे भांगर आस भुजके सक्कड आस इतली पुरे आसून एक शिशून मानव शिशून आम्हाला पटा दुखून भायर येतना कशी जायत आयुध घेवन येवचें जायत वय ना. तशी हो आम्हाला पोटा दुखून येयलो न्ही प्रकट जालोलो म्हूण जाल्यार आमी मायेंत पळोवन कृष्ण प्रकट जालोलो म्हूण कळना अशी देवकील गर्भा दुखून आयलो. हें आमगेलें मोह. हे मोह आमकां घालूं कारण कोण परमात्मो. आतां आमी भागवत पळयत आसची भागवत आयकत आसची यशोदेक तो देव म्हूण केदन कळटा तेदन तो मोहा घालून तिका विसरायता. पळय ते आदी मायेलें सांगून तिका मोहा घालता तिका विसरायता. तसल्यार हांगा आमकां कळका आमगेले मनांत मोह जनान करचे कोणें वपास ते मोह म्हणलें वचूं जाल्यार कोण ते मोह हाडयला तागे लागीं आमी मागूं का. तशी हे पुरे आमकां गीते वाजितना मस्त कडेन असल विशय मेळटा. पळय
आता एकाचे इतले या विशयाचे या स्तोत्राचे एक सांगीत कसले म्हळ्यार लोकांतू सत्व राजसिक तामसिक तीन गुणाचे हे देह आमकां मेळटा. हे देह हे अंगाचे सर्व ते देहा संबंध पाविल्ले विशयो वस्तू सकडी परमात्मो आमी कसं लागताची म्हळ्यार हे पुरे पळयतात न्हू सुत्तमुत्तू. परमात्मा आमगेल्या मणकेची ताकाय सात्विक राजसिक तामसिक गुणां बादस तो त्रिगुणां निमती आसता म्हूण सांगून आमी लागताचे. हें जगत्यान तुले जीव आमी वैवे मानवान लागचे इथे म्हळ्यार बौद्धिक शक्ती आसूचे मानवांक हें जे आमी आतां मोहनी अज्ञान म्हणचे. आतां वसुदेव आमी एक विशय सांगलेला वसुदेव माथ्यार चेरडा दवरून यमुनी दांडसायले म्हणून आमकां दिसता अयो चेरड वल्ली जाल्ले वयर पावस आदिशेशान कितले वेळू राबल्यार गे देवा उजाडी पावस चेरडार वयर पळणी मेबा चेरड वल्ली जाल न्हय म्हूण आमकां दिसचे पडले ते मोह जाल्यार आनी कसं न्हय म्हळ्यार तो आमकां त्या मोह म्हूण जाल्यार निजावन तें कसं न्हय म्हळ्यार परमात्मान वल्ली जावची म्हणना ते ताणें जनन जावची म्हणना ताका कसले आमगेले मणके विकार ना देहांतू हें पुरय आमकां कळका. परमात्मा म्हळ्यार परमात्मुची म्हूण तेदना आमकां तसल्यार इतली माय आस जगत्यान तूं म्हणली न्हय परमात्मा मागीर परमात्मा आमी पळोवची कशी हे माये दुखून आमी मुक्त जावची कशी. परमात्मा तसल्या कोणाय जिवांक दिसना हांवें असल पळय संशय आमकां येता न्हय. ताजे खातीर अर्जुनाले परमात्मा सांगता रस दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते म्हळ्यार हें दैवी हेशा गुणमयी हे तीन गुण प्रबल जावच्याक कारण कोण. हे तिनी गुण मनशालांत प्रबल जावन बाद दिवचे कारण कोण तीची माया म्हणले ताणें माया ती कोण मम माया म्हणटा तो. मम माया म्हळ्यार मेगेल ती माया कोण तीची आमी दुर्गा देवी म्हणटाची आदिमाये म्हणटा तिका. ती दुरत्ययाकय तिका मायेक मायेन तुकोन सोडोवन घेवचें आमकां साध्य जायनाकय जाल्यार मामेव ये प्रपद्यन्ते कोण म्हाका शरण येता मायाम एताम तरंती ते हे माये दुखून तांणी मुक्त जाताची म्हूण सांगून म्हळ्यार केवल आमी पुराय जड प्रकृती दुखून येयलीची वय केवल जड प्रकृतीचे हे सात्विक आदी हे वय सात्विक राजसिक तामसीक एक जड गुण म्हणटाचे हाजी निमती साध्य हे माया म्हूण म्हणटना न्ही न्ही हे तीन गुण निग्रह करची शक्ती कोणालांत असचे सात्विक राजसिक तामसीक गुण निग्रह करची शक्ती कोणालांत असचे ते दुर्गेलांतू. तशी आमकां पळया जन्मा येतले गुणू हे मोह आमी पडताचे सान शिशू सम दोळसोण सम पळोवचें शिकचे पशी फुडें आवसून ताण निद्रेल पडलेले हेकडे तेकडे चमकल्यार कुसकुसेत ते निदान तुजी ताका कळटा ते रडतना कोण पळय रणी राबयना नातल्यार आवसून ताका टच केले कुडले ते रणी राबयता म्हाका सुरक्षीत कोण आम सुरक्षीत म्हणटा गोतस तिणी धरलें म्हणटना हांव सुरक्षीत जाल्लो म्हणल्यार भावन येयली ताका हेंची मोह तितली सान चेरडाक ते मोह बाध दिता पळयात आतां आमगेलांतूच पळया जिवांत सात्विक प्रकृती जागृत जातना आमकां देवाल विशय आयकुका चांग चिंतन कोरका गीताध्ययन कोरका विष्णू सहस्रनाम वाज्जुका असल पुरय गुण आशी आमगेल मना येता मांद्र न्हय करूण आसता आमगेल मनांतू दय आसता सहन आसता तितिक्षा म्हणटाची पुराय विशयांतू निर्मोह वाडटा हें इतक म्हळ्यार सात्विक प्रकृती जागृत जावन आसा. त्याची तामस राजस प्रकृती जागृत जाल्लेले मनीस कशी आसता ताका खावची आसक्ती जेवची आसक्ती न्हेसची आसक्ती सूख भोगचे आसक्ती हें पुरय ताका आसता. तशीच तामस प्रकृती मनशालांतू चड जावन आसतना सगळो दीस तो निद्देंत आसता मोहांत पोण आसता जडत्व आलस्य असल पळय गुण ताका बाद दिता. तशीच हे सात्विक राजसिक तामसीक प्रकृती गुणत्रय विभागांत विस्तृत जावन सांगता सांगया देवान कोरका सांगची तशी जाल्यार आतां एक सूक्ष्म जावन सांगची जाल्यार
एक दिसान ती तिन्ही प्रकृती बाद दिता. सकाळची वेळा सात्विक प्रकृती जागृत जावन आसता, मध्यान्न 12 गंटे म्हणटना राजसिक प्रकृती चड जावन आसता, सांजे 7 नंतर तामसीक प्रकृती चड जावन आसता. तशी म्हणटना हे खंयचे विशय पळया, एक मोहा दुखून सोडवान घेवचे, न्हीद उणी करून घेवचे, कसले सूख भोगू का म्हूण लेखचे, हें पुरे आमगेल्या हातांत तसवें ना नाका. आतां हे आमी राजसीक तामसीक गुण वायट म्हूण लेखया. करूण येता, दय येता, निर्मोह आसता आमकां. आतां कोणाले वयर करूण येयले रे, परसा कितलो दुड्ड सकाळ दितले जनसाची, बरलेले जना पळयता तांकां तो निपिश्य म्हूण तांगेले आतां आशिल्ले ते गुण नाही. तई परमात्मानी ग्रह केले, परमात्मानाची प्रेरण केलेले तांकां दी म्हूण सांगून. तशी आतां आनीक आमकां एक बाद चड जिवनांत म्हळ्यार आमकां देवालें काम कोर काम म्हूण म्हळ्यार आश आसता जाल्यार आजी नाका पायी, आजी नाका पायी, आजी नाका पायी हें एक बाद दिता. आनीक कसो म्हूण म्हळ्यार देवाल कामाक कशी पूण मन करून बसली म्हूण लेख्या कुरवण येवच्या शूर जाता. विष्णू सहस्रनाम वाजितन कुरवण येता, देवाल काणी वाजितन कुणवण येता. ना बा न्हीद काडूनच सगळेची जागृत बैसून छंद कोण सांगा हें म्हूण लेखल्यार आनीक चड कुरवण येता. हें आमगेल्या आंगांत तमो गुण जागृत जाता. देव परीक्षा करता, हाका बद आमगेले वैरी आसक्ती स्वे म्हणत वय वय अशी परीक्षा करता. तशीची आनीक वायट गुण म्हळ्यार कसले जाल्यार आमी फाई म्हणचे. एक डायट कर का म्हूण लेखल्यार फाय दुखून आजी दुखून डायट करया म्हूण लेखचें का ना. आजी समज जेवचें, फाय दुखून डायट करचें. वापस फाय म्हळ्यार तशीची लायक 2 बगे रंदया मान करून दवरल्यार आजी समज जेवया, ही रंदे खावच्या मेळची अप्रूप, फाय दुखून डायट करया. अशीच आमगेले पुरे फाई 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 हे खावचे विशय संपादन करचें आशे कंट्रोल घालूचे तुवें नांची ना. हे खावचे, जेवचे, न्हेसचे, न्हीद काडची, तशीची संपादन करची, ही पुरे आशी राजस प्रकृती निमती जेवचे. तशी एक सम पळया कसले आमगेले जिवना जेवची पुरे कसले एक खातना रुची जाल्यार सम खातले जनसच गॅस्ट्रिकनी जावन मागीर वंकून घालताची वय. तशी ते खातना वंकून गेल्ली म्हणली की तें लेखचे आनी बिनी ह्या खाण पडूकनच हें खाल्ल्यार म्हाका वंकूक जेता म्हूण लेखची मात्र न्हय. 4 दीस नंतर तेंचे खाणा मान करून दवरल्यार ताजे परंबळाकच वापस वचून खावच्या शूर करनाची मम्मी. तशी एक पंत आतां हे आशी म्हणलेले नानतले जगत चल नाशिल्ले सम पळया कोणाकय संपादन करची आशी ना जाल्यार सन्यासी जेवचें आसना, खावचें आसना, संपादन करचें आसना, कसलें ना, संन्यास जाता वेतांनी मागीर सृश्टी चक्र मुखार वचची कशी. तशें जावन परमात्मो आमकां ह्या 3 गुणाच्या बंधनाक घालता म्हळ्यार घालता जाल्यार ते 3 गुण देवाले दुखून दूर करता आमकां म्हूण लेखल्यार आमी देवाक शरण येवका. देवा तुगेले माये दुखून तूची आमकां सोडवाका म्हूण सांगता. तेशच्यान ताण म्हळेलें मम माया म्हणली तिका ते दुर्गा देवीक ती मिगेल माय ती म्हूण सांगून ती दुर्गे त्या 3 गुणांत ती खंयची रुपार बसल्या पळया. सात्विक महालक्ष्मी ती सात्विक रुपारी ती लक्ष्मी जावन आसता, राजसिकांतू ती भूरूप जावन आसता, तामसिकांतू ती दुर्गी जावन आसता. तशीच आमगेल मनांतू नेगेटीव थॉट्स मस्त येता केलो पंता. कोप येता, कोणाले वयरी मत्सर येता, मिगेल म्हणलेले विशयांत मस्त मोह येता, हें पुराय जनाल वयरी आमकां मस्त प्रीत येता, करूण येता पळयतना हे पुरे गुण येता. पळय एका एक विरुद्ध गुण हें पुरे जाल्यार एक मनशाले मनांत इतले पुरे गुण हें ना म्हूण सांगू जायना. खंयची वेळा ताका जिवनांतू कसले करूं जायना म्हणटा चड नेगेटीव थॉट्स येवच्या पुरो. कोणीकी मिगेला पशी चंद जावन आसा म्हणटना क्रोध जेवच्या पुरो, मत्सर जेवच्या पुरो. त्याची मनशाक अन्यकळे तागेल्या पशी निर्गतिकाक पळयतना मस्त करूण येवच्या पुरो, ताका कसले पुणी दिव्या म्हूण दिसच्या पुरो. एक मनशालंतू हे 3 गुणाची 3 नमने बाद आसची आसा. हाका कारण कसलें म्हूण म्हळ्यार हीची आदी माये ती प्रकृतीक अधिष्ठात्र जावन आसुची महालक्ष्मी देवी श्री भू दुर्गा रुपारी आमगेले देहांतू आमकां हे गुणाचें प्रचोदन करता. तशीच निजावन तेंच कृष्णान म्हळेलें ही दैवी हेशा म्हळ्यार दैवी ही एशा दैवी ही दैवी देवाली
मम माया मेगेली हांव सृश्टी केलेली माया तशें जावन ती शक्तिवंती ती पळय देव म्हळ्यार कसो न्ही सृश्टी स्थिती लय सकट करतलो म्हणटना ती दुर्गे देवाल्या म्हणके शक्तिवंतेची तशें जावन थंय म्हणटा पळय सप्तशतींतू या देवी सर्वभूतेषु विष्णू मायेती शब्दिता म्हूण सांगून तिका विष्णू माया म्हणटाची आदी माया म्हूण म्हणटाची तशें जावन ही गेल्या दुखून सोडवान घेवका म्हण जाल्यार आमी परमात्माक शरण येवका आनी आमकां हे माये दुखून भायर करी म्हूण सांगता तशी आनी पांयच्या दिसाक हे माय म्हळ्यार कसली माये निमती कसल जाता माये दुखून सोडवान घेवची कशी हे पळय परमात्मो हंत हंत जावन अर्जुना सांगतरस ते आमी पांय दुखून आयकुया आजी सांगिल्ले हे गीतेचे विशीं परमात्मा चरणारविंद समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्री हरि गुरु चरणारविंदार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु।